गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण वन लाइनर करंट अफेअर्सचा भाग 35 अभ्यासणार आहोत। यातील पहिला मुद्दा पुढील प्रमाणे ऑपरेशन अलास्का फ्लड हे कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन अलास्का फ्लड हे इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष जो आहे त्याच्याशी संबंधित आहे। याचं जर आपण स्पष्टीकरण पाहिलं तर आपल्याला दिसून येते का इस्रायली नागरिक ज्यावेळेस आपला एक सण साजरा करत होते त्या सणाचं नाव म्हणजे योम किप्पूर सण साजरा करत असताना हमास या दहशतवादी संघटनेनं बेसावधपणे जो केलेला हल्ला आहे त्या हल्ल्याला इस्रायल या देशाकडून जे नाव दिलं गेलं ते म्हणजे ऑपरेशन अलास्का फ्लड। हा मुद्दा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा ठरतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत पहिली स्वदेशी असॉल्ट रायफलच्या संदर्भात। तुम्हाला माहीत असेल अलीकडे रशिया युक्रेन किंवा इस्रायल हमास युद्धामुळे रायफल उत्पादक कंपन्यांकडे जी मागणी आहे ती वाढलेली आहे। अशा स्थितीत अनेक देशांना रायफलचा पुरवठा पाहिजे तसा होत नाही आहे। त्यामुळे भारताच्या स्वदेशी असॉल्ट रायफलला देशासह प्रदेशामध्ये मागणी आहे। त्यामुळे उग्रम ही संरक्षण दलाच्या मानकावर जी रायफल आहे ती खरी उतरलेली आहे। या रायफलचं नाव तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा। रायफलचं जे नाव आहे ते म्हणजे उग्रम हे देशातली पहिली रायफल ठरलेली आहे स्वदेशी। तर देशातली पहिली स्वदेशी रायफल कोणती असं जर तुम्हाला विचारण्यात आलं विशेषतः असॉल्ट रायफल कोणती तर ती म्हणजे उग्रम। भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल आहे जिचं नाव उग्रम आहे। ही पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण आस्थापनानं म्हणजेच आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं म्हणजेच ARDAनं स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे डिपार्टमेंट आहे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट तर हे याच्याशी संबंधित आहे की द आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इज प्रायमरी कन्सर्नेड विथ रिसर्च डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ द फील्ड कॉन्व्हेन्शनल आर्मामेंट्स। सांगण्याचं तात्पर्य असं की परंपरागत जे शस्त्र असतात त्यांचं रिसर्च त्यांच्यावर संशोधन करणे त्यांचं डिझाईन तयार करणे आणि अशी शस्त्रास्त्रे विकसित करणे यावर ही आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट भर देताना आपल्याला पाहायला मिळते। एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो का भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफलचं नाव काय तर तिचं नाव उग्रम आहे। हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। आणि उग्रमची जी निर्मिती झालेली आहे ती पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण संस्था आस्थापनेनं केलेली आहे। तिचं नाव ARDA आहे म्हणजेच आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट। पुढचा मुद्दा आपण 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या संदर्भात पाहणार आहोत। अलीकडे खूप जास्त चर्चेत होता हा एक मुद्दा। तर 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये जो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे तो म्हणजे ओपनहायमर। तर ओपनहायमर हे अमेरिकेत विशेषतः म्हणजे हा 81व्या जो गोल्डन ग्लोब पुरस्कार होता तो अमेरिकेत रंगलेला होता। आणि या सोहळ्यामध्ये ओपनहायमर या चित्रपटानं बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ओपनहायमर या चित्रपटाला मिळाला। याला 5 पुरस्कार मिळालेले पाहायला मिळतात। आणि सर्वोत्कृष्ट जे नायकाचा पुरस्कार मिळाला आहे किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेताचा जो पुरस्कार मिळाला तर तो मिळालेला आहे सिलियन मर्फीला त्यांच्या ओपनहायमर या चित्रपटासाठी। आवर्जून लक्षात ठेवा की 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर सिलियन मर्फीला देण्यात आला ओपनहायमर या चित्रपटासाठी। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जी 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे त्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर लिली ग्लॅडस्टोन हिला तो मिळालेला आहे त्यांच्या किलर्स ऑफ द फ्लावर मून या चित्रपटासाठी। आणि या ठिकाणी विनोदी चित्रपट जो ठरलेला आहे तो पुअर थिंग्स ठरलेला आहे। दूरचित्रवाणी मालिकेमध्ये सक्सेशन ही एक मालिका सर्वोत्कृष्ट ठरलेली आहे दूरचित्रवाणी मालिकांमध्ये सक्सेशन। आणि विनोदी चित्रपट ठरलेला आहे पुअर थिंग्स। त्यानंतर सहाय्यक अभिनेता जे ठरलेले आहे ते म्हणजे रॉबर्ट डाउनी ज्युनियर। ओपनहायमर या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचा जो पुरस्कार देण्यात आला तो रॉबर्ट डाउनीला देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर सहाय्यक अभिनेत्री जी ठरलेली आहे द हेरॉन जॉय रुडॉल्फ ही एक अभिनेत्री आहे जिला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो। 81व्या जे आहे गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर द हेरॉन जॉय रुडॉल्फ हिला देण्यात आला तिच्या द होल्ड ओव्हर्स या चित्रपटासाठी। ॲनिमेशन चित्रपट जो ठरलेला आहे तो म्हणजे द बॉय अँड। आणि जो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तो क्रिस्तोफर नोलानला मिळालेला आहे ओपनहायमर या चित्रपटासाठी। तर तुम्हाला जर विचारण्यात आलं ओपनहायमर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण तर क्रिस्तोफर नोलान।
आणि यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार या 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. आवर्जून हे पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवू शकता का चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं जे नाव आहे ते ओपनहायमर. विनोदी जो चित्रपट ठरलेला आहे तो पुअर थिंग्स. दूरचित्रवाणी मालिका जर तुम्हाला विचारण्यात आली तर सक्सेशन ही दूरचित्रवाणी मालिकेला 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा जो पुरस्कार मिळाला तो सिलियन मर्फीला मिळालेला आहे ओपेनहायमर या चित्रपटासाठी. अभिनेत्रीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जो चित्रपट मिळाला तो लिली ग्लॅडस्टोनला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अभिनेत्री जी आहे सहाय्यक अभिनेता आपण पाहतो. सहाय्यक अभिनेतेचा जो पुरस्कार मिळाला ओपनहायमर या चित्रपटासाठी रॉबर्ट डाउनी ज्युनियरला मिळालेला आहे. आणि सहाय्यक अभिनेत्रीचा जो पुरस्कार मिळाला तो दा विनी द हेरॉन जॉय रुडॉल्फ इला द होल्ड ओव्हर्स या चित्रपटासाठी मिळालेला आहे. ॲनिमेशन चित्रपट या 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ॲनिमेशन चित्रपटाचा जो पुरस्कार मिळाला द बॉय अँडला मिळालेला आहे. आणि दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा जो पुरस्कार मिळाला तो क्रिस्तोफर नोलाय ओपनहायमर या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. क्रिस्तोफर नोलानला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. अशा पद्धतीने हे 81वे गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे जे तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आसियान संघटनेच्या संदर्भात. कोणता देश अलीकडे आसियान संघटनेचा नवीन सदस्य देश बनलेला आहे तर त्या देशाचं नाव आहे ईस्ट तिमोर. ईस्ट तिमोर आता अलीकडे आसियान संघटनेचा एक नवीन देश बनलेला आहे. ईस्ट तिमोर हा दक्षिण आशियातला ज्याला आपण म्हणू सर्वात तरुण लोकशाही देश असलेला देश म्हणून ओळखला जातो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. अलीकडे कोणत्या देशाला आसियान संघटनेचा नवीन देश म्हणून नवीन सदस्य देश म्हणून मान्यता मिळाली तर ईस्ट तिमोर. आणि ईस्ट तिमोर कशासाठी फेमस देश आहे तर आशियातील सर्वात तरुण लोकशाही देश म्हणून ईस्ट तिमोर या देशाला ओळखले जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत नुकतेच चर्चेत आलेल्या बांगलादेशच्या पहिल्या खोल समुद्रातील बंदराचं नाव काय तर बांगलादेशातील जे बंदर आहे त्याचं नाव आहे माताबरी बंदर. हे अलीकडे खूप जास्त चर्चेत होतं. बांगलादेशातील पहिलं खोल समुद्रातलं बंदर आहे. या बंदराचं नाव आवर्जून लक्षात ठेवा माताबरी बंदर. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या संदर्भात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजे NPCने 1 जानेवारी 2024 पासून UPIची मर्यादा किती केलेली आहे तर 1 लाख रुपये. आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना आवर्जून लक्षात ठेवा 2008मध्ये NPCIची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता 1 जानेवारी 2024 पासून UPIची जी मर्यादा आहे ती 1 लाख रुपये आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि तुम्हाला जे मी सांगितलं का NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ते 2008मध्ये करण्यात आलेली होती. हा एक मुद्दा आवर्जून लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकापदी कोणाची नियुक्ती अलीकडे करण्यात आलेली आहे किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकापदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण तर त्यांचं नाव आहे नीना सिंह. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. आवर्जून लक्षात ठेवा का केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकापदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण तर त्यांचं नाव आहे नीना सिंह. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत अनेकदा चर्चेत असलेली 6x6x6 ही स्ट्रॅटर्जी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर अनेकदा चर्चेत असणारी 6x6x6 ही जी स्ट्रॅटर्जी आहे ती ॲनिमियाचं प्रमाण कमी करण्यासाठी आहे. आवर्जून हा मुद्दा देखील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा ठरतो. आणि ॲनिमियाचं सर्वात जास्त प्रमाण भारतामध्ये स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा डीन एल्गर हा कोणत्या देशाच्या संघाचा माजी कर्णधार होता तर तो देश म्हणजे दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिकेचे हे कर्णधार आहे क्रिकेटचे होते डीन एल्गर. अलीकडे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत इस्रायल देशाला पहिल्यांदा भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण होते तर ते म्हणजे आपल्या देशाच्या सद्यस्थितीमध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहे इस्रायल या देशाला भेट देणारे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत दरवर्षी कोणता दिन आंतरराष्ट्रीय महामारी पूर्वतयारी दिन म्हणून साजरा केला जातो तर 27 डिसेंबर हा जो दिन असतो हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय महामारी पूर्वतयारी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे
तो म्हणजे जगातील 10व्या क्रमांकाची जर्सी परिधान करणारे प्रसिद्ध खेळाडू कोणते? तर लिओन मेस्सी, डिएगो मॅरेडोना आणि सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक 10वा होता. ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. असे क्रमांक विचारला जात असतात. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का जगातील 10व्या क्रमांकाची जर्सी परिधान करणारे प्रसिद्ध खेळाडू कोणते? लिओन मेस्सीमुळे ही गोष्ट पुढे आलेली आहे. तर लिओन मेस्सी, डिएगो मॅरेडोना, त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक 10वाच होता. ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे 47वे मुख्य सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर नितीन करीर यांची महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि हे जे नितीन करीर आहे हे महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव आहे. त्यांच्या अगोदर मनोज सैनिक हे महाराष्ट्राचे 46वे मुख्य सचिव होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2023च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम कोणती होती किंवा संकल्पना कोणती? पर्यावरण दिन तुम्हाला माहीत असेल, जागतिक पर्यावरण दिन आपण 5 जूनला साजरा करतो. तर जागतिक पर्यावरण दिनाची जी थीम आहे ती सोल्युशन टू प्लॅस्टिक पोल्युशन. तर सोल्युशन टू प्लॅस्टिक पोल्युशन ही जागतिक पर्यावरण दिनाची एक थीम आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. 2023ची जर तुम्हाला पर्यावरण दिनाची संकल्पना किंवा थीम विचारली तर ती आहे सोल्युशन टू प्लॅस्टिक पोल्युशन. पर्यावरण हा आपल्या अभ्यासक्रमाचा घटक असल्यामुळं विद्यार्थ्यांनी हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवावा का 2023च्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना किंवा थीम कोणती होती? तर सोल्युशन टू प्लॅस्टिक पोल्युशन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकाच्या यादीत भारतातलं प्रथम कोणतं शहर आहे जे प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं नाव आहे चेन्नई. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारांसाठी उत्तम शहराच्या निर्देशांकाच्या यादीत पहिल्या क्रमांकाचं शहर कोणतं? तर ते म्हणजे चेन्नई. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकाच्या यादीत पहिल्या टॉप 5मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहरांचा समावेश झालेला आहे? त्याच्यामध्ये पुणे आणि मुंबई या 2 शहराचा भारतात महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकाच्या यादीमध्ये टॉप 5मध्ये समावेश असलेल्या महाराष्ट्रातील या 2 शहरांचा आपल्याला पाहायला मिळतो, पुणे आणि मुंबईचा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. गांधीनगरमध्ये आयोजित यावर्षीच्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य जो विषय होता तो कोणता होता? तर तो होता गेट वे टू द फ्युचर. हा गांधीनगरमध्ये आयोजित यावर्षीच्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतो, गेट वे टू द फ्युचर. पुढचा तास आपण एक मुद्दा पाहिलेला आहे का उग्रम ही देशातली पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरलेली आहे. हा मुद्दा आपण अगोदरच घेतलेला आहे. उग्रम रायफल ही देशातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली. भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण आस्थापनाने म्हणजेच ARDEने विकसित केलेली आहे. आणि आवर्जून हा एक मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे का देशातली पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल कोणती? तर तिचं नाव आहे उग्रम. हे देशातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत चक्रीवादळांच्या संदर्भात. 2023मध्ये अरबी समुद्रात काही चक्रीवादळं आलं होती, उत्तर हिंदी महासागरात ज्याला आपण म्हणू. जून 2023मध्ये जे बिपोरजॉय चक्रीवादळ आलं होतं त्याचं नामकरण बांगलादेशाने केलेलं आहे. ही बाब लक्षात ठेवा. यावर अगोदरही आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2023मध्ये जे तेज चक्रीवादळ अरबी समुद्रात आलेलं होतं त्याचं नामकरण कोणत्या देशानं केले होते? तर तेज हे जे नामकरण आहे चक्रीवादळाचं ते भारतानं केलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि तेज हे जे चक्रीवादळ आहे ते ऑक्टोबर 2023मध्ये तर अरबी समुद्रात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आता बंगालच्या उपसागरात येणारी किंवा आलेली जी चक्रीवादळ आहे त्यांची काही माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल मे 2023मध्ये मोका किंवा मोचा हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं. तर या मोका किंवा मोचा या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले होते? तर तो देश म्हणजे येमेन. त्यानंतर ऑक्टोबर 2023मध्ये हमून एक चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये. या हमून चक्रीवादळाचं जे नामकरण केलेलं आहे ते इराण या देशाने. त्यानंतर नोव्हेंबर 2023मध्ये मिधली हे एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला पाहायला आलेलं मिळतं. तर या मिधली या चक्रीवादळाचं जे नामकरण केलेलं आहे ते मालदीव या देशाने केलेलं आहे. आणि आता डिसेंबर 2023मध्ये मिचोंग हे एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं होतं. त्याचं नामकरण म्यानमार या देशाने केलेलं होतं. ही चारही चक्रीवादळं आगामी एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. आवर्जून लक्षात ठेवा का बंगालच्या उपसागरात आलेल्या मे 2023मध्ये मोका किंवा मोचा या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले होतं? तर येमेन. ऑक्टोबर 2023मध्ये हमून
हे जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं होतं त्याचं नामकरण कोणी केलं होतं? ते इराण या देशाने. नोव्हेंबर 2023मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या मिथिली या चक्रीवादळाचं नामकरण कोणी केले? तर मालदीवने. आणि डिसेंबर 2023मध्ये मिचॉंग ह्या बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले? तर त्या देशाचं नाव आहे म्यानमार. आता आपण पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. काही संसदरत्न पुरस्कार आपण पाहणार आहोत. 17व्या लोकसभेसाठी संसदरत्न पुरस्कार जाहीर झालेले आहे. तर खासदार जे श्रीकांत शिंदे आहे, अमोल कोल्हे आहे, यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालेले आहे. संसदरत्न पुरस्कार हे 17व्या लोकसभेसाठी तर आपण पाहिलं खासदार श्रीकांत शिंदे, त्याच्यानंतर आमदार खासदार अमोल कोल्हे, त्याच्यानंतर खासदार सुकांत मुजुमदार, खासदार सुधीर गुप्ता, खासदार कुलदीप राय शर्मा यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेले आहे. आणि संसद महारत्न पुरस्कार NK प्रेमचंद, अधीर रंजन चौधरी, विद्युत बहरन महतो आणि हिना विजयकुमार गावित यांना जे पुरस्कार मिळाले ते म्हणजे संसद महारत्न. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का संसद महारत्न पुरस्कार कोणाला मिळालेले आहे? तर या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवा लागेल का संसदरत्न पुरस्कारामध्ये खासदार श्रीकांत शिंदे आहेत, त्याच्यानंतर अमोल कोल्हे आहेत खासदार, त्याच्यानंतर खासदार सुकांत मुजुमदार आहे, खासदार सुधीर गुप्ता आहे आणि खासदार कुलदीप राय शर्मा आहे. आणि त्याच्यानंतर संसद महारत्नाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर संसद महारत्न पुरस्कार 17व्या लोकसभेसाठी NK प्रेमचंद यांचा जो पक्ष आहे RSP, त्याच्यानंतर अधीररंजन चौधरी हे काँग्रेसचे, यांना संसद महारत्न पुरस्कार मिळालेला आहे. विद्युत महातो यांना देखील संसद महारत्न पुरस्कार मिळाला. हिना गावित ह्या भाजपच्या आहे, यांना देखील संसद महारत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे नावं आवर्जून लक्षात असू द्या. कोणाकोणाला संसदरत्न पुरस्कार मिळाला? तर श्रीकांत शिंदे खासदार अमोल कोल्हे असेल, खासदार सुकांत मुजुमदार असेल, खासदार सुधीर गुप्ता, खासदार कुलदीप राय शर्मा यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 17व्या लोकसभेसाठी संसद महारत्न पुरस्कार कोणाला देण्यात आले? तर NK प्रेमचंद, त्याच्यानंतर अधीररंजन चौधरी, विद्युत महातो आणि हिना गावित यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर झालेले आहे. पुढचा मुद्दा आपण मनोधैर्य योजनेच्या संदर्भात पाहणार आहोत. अलीकडे मनोधैर्य योजना खूप जास्त चर्चेत होती. तिला राज्य सरकारने तिचा विस्तार केलेला आहे किंवा ती वाढवलेली आहे तिचा कालावधी. मनोधैर्य या योजनेचं जे नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्र मनोधैर्य योजना. ही बाब लक्षात असू द्या. मनोधैर्य ही योजना जी सुरू झाली ते 2013मध्ये. योजना कोणी सुरू केली? तर योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली. आणि कोणता विभाग याचं कामकाज बघतो? तर महाराष्ट्रामधील महिला आणि बालकल्याण विकास किंवा बालविकास विभाग हा मनोधैर्य योजनेचं कामकाज बघताना आपल्याला पाहायला मिळतो. मनोधैर्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर 2013मध्ये. आता या मनोधैर्य योजनेचा उद्देश कोणता? तर पीडित महिला आणि बालकांना पुनर्विकास करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा मनोधैर्य योजनेचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. लाभार्थी या मनोधैर्य योजनेचे लाभार्थी कोण असणार? तर पीडित महिला आणि बालके हे मनोधैर्य योजनेचे लाभार्थी असणार. आणि लाभ मिळणार आहे 10 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत या मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत केली जाणार आहे. यावरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत किती लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते? तर 10 लाख रुपयापर्यंत केली जाते. आता या ठिकाणी 2-3 मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का स्त्रियांवरील बलात्कार असेल, लैंगिक शोषण असेल, तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलेला आणि बालकांना अर्थसहाय्य तसेच पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 2013मध्ये मनोधैर्य योजना सुरू केली होती. ही बाब एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची ठरते. आणि मनोधैर्य योजनेचा जो विस्तार आहे आता अलीकडे तर विशेषतः 2023मध्ये कायमचे अपंगत्व आल्यास आणि अशा पीडित व्यक्तीस 10 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. जर त्याला कायमचं अपंगत्व येत असेल तर तिथपर्यंत देखील या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला देखील त्या व्यक्तीला विशेषतः स्त्रीला देखील जर कायमचं अपंगत्व आलं असेल तर 10 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून दिले जाते. आता मनोधैर्य योजनेचे काही उद्दिष्ट आहेत ते तुम्हाला पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. बलात्कार असेल आणि ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना आर्थिक मदत करणे हा एक पहिला उद्दिष्ट असलेलं दिसतं. दुसरा उद्दिष्ट आहे अशा पीडितांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. आणि तिसरा मुद्दा आहे की पीडित महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं समुपदेशन करणे किंवा काउन्सिलिंग करणे. त्याच्यानंतर पीडित ज्या महिला असतात त्यांना किंवा बालक असतात तर पीडित महिला व बालकांचं पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांना निवारा, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत पुरवणे हा देखील मनोधैर्य योजनेचं उद्दिष्ट आपल्याला असलेलं पाहायला मिळते. आणि पीडित व त्यांच्या वारसदारांना तातडीनं आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे हा देखील एक पर्पज या मनोधैर्य योजनेचा आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं ही आजच्या वन लायनर करंट अफेअर्समधल्या विशेषतः
35व्या भागातील काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत ज्या तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. पुन्हा आपण भेटू ऑनलाईनर करंट अफेअरच्या भाग 36मध्ये. त्यामध्ये देखील असतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी ज्या तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.